मी सगळे मीडियात बोलणार म्हणून सांगायला तुम्हाला. आपल्यातले काही लोक काय म्हणाले जाता मराठ्याकडे, अरे 356 जाती आहे ते तिकडं, मग मराठ्याला अजून तिथं का बरं, आपल्याला किती मिळणार आरक्षण, असं सगळेजण गैरसमज पसरवायला लागले. ते त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्याला माहिती असायला पाहिजे. लोक महाराष्ट्रामध्ये 354-56 जाती ही लोक जे काय म्हणालेत का नाही, ते मला सांगा. तुम्ही आम्ही गावखेड्यात राहतो, जाती कुठं तयार झाल्या, गावात तयार झाल्या. गाव आता मोजा, आपल्याला माळी माहित आहे, सुतार माहित आहे, लोहार माहित आहे, कुंभार माहित आहे, म्हणजे तिली माहित आहे, बरोबर आहे का नाही. अशी जर यादीच मोजली आपण तर जास्तीत जास्त किती होणार आहे, 50 जाती होतील, 60 जाती होतील. अरे हे 300 जातीचा खुळखुळा हे कुठून आला. अरे आम्हाला गाव म्हणजे आतापर्यंत येण्यात असं काढायला ती लोक आपल्याला लय जाते. पण समजा ठीक आहे, ज्या जाती 50-60 आहेत, जातीची संख्या जास्त असणं आणि तेवढा समाज असण्यात फरक आहे का नाही. 340 जाती आणि एकटा मराठा, एक मराठी जातीचा एकच संख्या आहे, पण मराठा समाज लय मोठा आहे. त्या जाती छोट्या आहेत, गावात 2 घरं, 3 घरं, 4 घरं, 5 घरं असे माडी असेल, धनगर असेल, ही थोडीशी जास्त संख्या आहे, वंजारी थोडी जास्त संख्या, बरोबर आहे का नाही. म्हणून 354ची भीती आमचं सुद्धा जागा 50% जात आहे. एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. बरं, महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे म्हणजे आपण किती महाराष्ट्रात 30% मग 30%, 10%, 12% का. पण जर ओबीसीत गेलो तर आपण देश पातळीच्या, केंद्र पातळीच्या 27% मध्ये खेळणार आहोत. आम्हाला जायचं आहे, आम्हाला टक्क्यात राहायचं. बोला.